अलीकडच्या काळामध्ये शासकीय सेवेत एखाद्या कलेक्टर अथवा एसपीचा ड्रायव्हर राहिलेला व्यक्ती ज्यावेळी रिटायर्ड होतो त्यावेळी त्याला सॅल्यूट मारून सन्मान दिला जातो. पण याहीपेक्षा मोठा सन्मान दिला एका अभिनेत्यानं, ज्यानं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला थेट विधानसभेचं तिकीट दिलं आणि नुसतं तिकीटच दिलं नाही तर त्याला निवडून देखील आणलंय. अर्थातच तो अभिनेता आहे विजय थलपती आणि त्याच्या ड्रायव्हरचं नाव आहे राजेंद्रन. तमिळनाडू टीव्हीके पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्यात, मात्र त्यातली एक जागा विशेष महत्त्वाची आहे, ती म्हणजे विरुपक्कम मतदारसंघाची. कारण या मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार सबरीनाथन हे थलपती विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर राहिलेले आणि आता पर्सनल असिस्टंट असणारे राजेंद्रन यांचे सुपुत्र आहेत. विजय यांनी आपल्या ड्रायव्हरच्या निष्ठेचं फळ त्याच्या मुलाला विधानसभेत पोहोचवून दिलंय, ज्याची त्यानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यामुळेच व्यासपीठावर विजय यांच्या गळ्यात पडून रडतानाचा सबरीनाथन यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सबरीनाथन यांनी या निवडणुकीत विरुपक्कम मतदारसंघातून डीएमकेचे उमेदवार प्रभाकर राजा, एएमव्ही आणि एआयडीएमकेचे विरुगई व्ही1 रवी यांचा पराभव करत 27,086 मतांनी विजय मिळवला. सध्या संपूर्ण तमिळनाडूमध्ये ही स्टोरी ट्रेंडिंग होत असून विजयला थलपती का म्हणतात हे या निमित्तानं सिद्ध झाल्याचं बोललं जात आहे.